नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. आज हवेमध्ये गारवा होता, तसंच थोडंसं आभाळ आलेलं होतं. त्यामुळे सकाळी सकाळी सूर्यनारायणाचं दर्शन झालं नाही. अक्षय तृतीयेच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. बागेमध्ये भरपूर सारी गुलाबाची फुलं फुललेली आहेत. अगदी 1-2 आठवड्यातच एवढी सगळी गुलाबाची फुलं बागेमध्ये फुललेली बघून खरंच खूप छान वाटतं आणि सकाळी सकाळी मन प्रसन्न होऊन जातं. तसंच जास्वंदाचं जे रोप आहे त्यालासुद्धा भरपूर सारे जास्वंदाची फुलं आणि जास्वंदाच्या कळ्या सध्या आलेल्या आहेत. मागच्या वर्षीचं जे रोप होतं ते सुकून गेलं, त्याला नवीन पालवी आली नाही. पण हे नवीन रोप आहे आणि याला भरपूर सारे जास्वंदाची फुलं सकाळी सकाळी बघून खूप छान वाटलं. आज अक्षय तृतीयेचा दिवस. आजच्या दिवशी चैत्रगौरीचं विसर्जन केलं जातं. चैत्रगौरी जी माहेरी आलेली असते ती या दिवशी सासरी जाते अशी मान्यता आहे. या दिवशी तिला आंब्याचा रस, पुरणपोळी, त्यानंतर खीर, कानोले, हरभरे असा सगळा नैवेद्य दाखवला जातो. सकाळी सगळं छानपैकी आवरून आधी देवाची मनोभावे पूजा केली, नित्यसेवेचं वाचन केलं. त्यानंतर चैत्रगौरीला ताम्हणात घेऊन तिला पाण्याने अंघोळ घालून गणपती स्तोत्र, श्रीसूक्त म्हटलं, हळदी-कुंकू, फूल वाहून तिची पूजा केली. आज चैत्रगौरी तिचं विसर्जन केलं जातं. महिनाभर तिची पूजा करताना आणि दररोज तिला नैवेद्य, आरती करताना खूप छान वाटलं. पूजा झाल्यावर स्वयंपाकाला लागले. आज रविवार आणि सुट्टीचा दिवससुद्धा होता. गार वारं बाहेर सुटलेलं होतं. तुम्हाला खिडकीमधनं दिसत असेल. स्वयंपाक करता करता बाकीची सगळी तयारी करून ठेवली. मसाले भाताला फोडणी दिली. त्यानंतर आदल्या दिवशी थोडेसे तांदूळ, उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ मी भिजवलेली होती. त्याचा सकाळी ढोकळा केला आणि कैरीच्या डाळीला फोडणी दिली. नंतर कैरीचे बारीक काप करून पटकन कैरीचं थोडंसं लोणचं केलं. एकीकडे वरणाला सारखं केलं आणि त्यानंतर देवीला वाटी लावताना आमच्याकडे कानोले करतात म्हणून कानोले केले. मिस्टरांनी तोपर्यंत आंब्याचा रस केला. सगळ्यात शेवटी गरम गरम पुऱ्या केल्या आणि देवाचं आणि चैत्रगौरीचं नैवेद्याचं ताट वाढलं. नंतर मुलगा आला. आम्ही सगळ्यांनी मिळून देवाची, चैत्रगौरीची आरती केली. त्याच्या आधी मिस्टरांनी देवाला आणि चैत्रगौरीला नैवेद्य दाखवला. त्यानंतर चैत्रगौरीची आणि देवाची आरती केली आणि नंतर सगळ्यांना जेवायला वाढलं. धन्यवाद.